मुंबई आज पुन्हा ठप्प झाली। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा मोर्चा शहरात दाखल झाला। हजारोंचा जनसागर, हातात झेंडे, रस्त्यांवर घोषणाबाजी आणि मागणी फक्त एकच, आरक्षण द्या। पण हा संघर्ष आज सुरू झालेला नाही। या लढ्याला तब्बल 40 वर्षांचा इतिहास आहे। सन 1982 मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढला। तेव्हा सरकारकडून आश्वासन मिळालं, पण नंतर सरकार लगेच कोसळलं आणि दुसऱ्याच दिवशी आत्मसन्मानाच्या ज्वालेत समाजापुढे काय उत्तर देऊ म्हणून अण्णासाहेबांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली। हा केवळ मृत्यू नव्हता, तर मराठा समाजाला जाग करणारी एक ठिणगी होती। आणि तब्बल 32 वर्षांनंतर 2014ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारनं मराठ्यांना SC-BC प्रवर्गात आरक्षण दिलं, पण कोर्टात त्याला स्थगिती मिळाली। पुढे 2018 मध्ये पुन्हा एकदा आरक्षण लागू झाले। शिक्षणात 12% आणि नोकऱ्यांमध्ये 13%। पण 2021 मध्ये 50% आरक्षणाचा मर्यादा भंग करता येणार नाही असा हवाला देत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला। मग 2023 जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमारचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि पुन्हा महाराष्ट्र पेटून उठला। आज तब्बल 40 वर्षांनंतरही मराठा समाजाचा प्रश्न तसाच आहे। मोर्चे अजूनही सुरूच आहेत आणि लढा अजून अपूर्णच आहे।